अयोध्येमध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी अयोध्येसह देशभरामध्ये सुरू आहे। अयोध्येहून ज्या नागरिकांना ज्या भाविकांना अयोध्येमध्ये जायचंय त्यांना निमंत्रण देण्यासाठी अक्षतांचे कलश नाशिकमध्ये 8 दिवसांपूर्वी आले होते आणि ह्या अक्षता आता घरोघरी पोहोचवल्या जाणार आहेत। ह्या कार्यामध्ये सर्व स्तरातील नागरिक भाविक सहभागी आहे। किन्नर आखाडाही त्याला अपवाद नाही। आता आपण नाशिकच्या किन्नर आखाड्यामध्ये आहोत आणि आपण बघतोय की अक्षता बनवण्याचं काम हे गेल्या 4 दिवसापासून इथे रात्रंदिवस सुरू आहे। आता ह्याच अक्षता स्थानिक नागरिकांच्या घराघरामध्ये पोहोचवलं जाणार आहे। अयोध्येमधल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं यासाठी निमंत्रण दिलं जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथल्याच महामंडलेश्वर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना गुरूंना अयोध्येमध्ये राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देखील देण्यात आलेले आहेत। महामंडलेश्वर आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? आपल्याला निमंत्रण देण्यात आलेले, आपली भावना काय? भावना, रामांचं जे मंदिर आहे त्या राम मंदिरचे लोकार्पण होत आहे, तर त्यासाठी रामाशी ज्या आमच्या भावना आहेत त्या अनादी काळापासून आहे। जेव्हा राम वनवासाला चालले होते तर वनवासाला जात असताना त्यांनी सरयू काठी उभे राहून त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की सगळे नर आणि नारी तुम्ही परत जा। त्यांनी आमचा कुठेही उल्लेख केला नाही। ते वनवासातनं आल्यानंतर त्यांनी आम्हाला तिकडेच बघितलं आणि तिथे पाहिल्यानंतर ते म्हणाले तुम्ही का गेले नाहीत? तर आमचे जे गुरु होते, आमचे जे लोक होते, ते म्हणाले की तुम्ही नर आणि नारी यांचा उल्लेख केला, आमचा उल्लेख केला नाही, म्हणून आम्ही इथेच थांबलो। तर त्यावेळेस रामचंद्र म्हणाले की कलियुगामध्ये तुमचं नाव लौकिक होईल, तुमचा शब्द जो आहे तो अगदी तलवारीची धार येईल आणि तुम्ही जे काही बोलाल, जे काही आशीर्वाद लोकांना जे काही चांगले द्याल, तर त्या गोष्टी खूप प्रभावशाली ठरतील कलियुगामध्ये। तर असा श्रीरामचंद्रांशी आमचं नातं आहे आणि त्यामुळे त्या गोष्टीचं खूप कौतुक, म्हणजे खूप छान वाटतंय की आमचा हातभार लागतोय कुठेतरी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं लोकार्पणाच्या याच्यासाठी। हे सर्व कार्यकर्ते म्हणजे तुम्ही एक प्रकारे सहभागी झालात निर्माणाच्या कार्यात नाही म्हणा, परंतु आता जो ऐतिहासिक सोहळा होता त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झालात। तुमचे डोळे पाणावलेले दिसतात, काय एवढं दाटून येतंय? बराच वर्ष झाले राम मंदिराचं काम रखडलं होतं, त्यासाठी खूप वाद झाले, बऱ्याच काही गोष्टी झाल्या आणि जवळपास 500 वर्षानंतर राम परत आपल्या जागेवर बसतील, त्यांची परत ती स्थापना होईल। तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकून किंवा सगळ्या कल्पनेनं सुद्धा भारावून व्हायला येत आहे की रामाने आम्हाला आमच्यासाठी, आमच्या लोकांसाठी जे काही आम्हाला आशीर्वाद दिले आणि ते खरं या कलियुगात आज ते पूर्ण झाले, म्हणून असं भारावल्यासारखं होतं आणि असं वाटतं की खरंच काहीतरी रामचंद्रांमुळे आपल्याला काहीतरी कुठेतरी किंमत आली आहे किन्नर समाजाला। अगदी मोजक्या लोकांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे अयोध्येतल्या त्या सोहळ्यासाठी। पंतप्रधान स्वतः राहणार आहे, साधू महंत राहणार, त्यात तुमचा देखील सहभाग असणार आहे। जसे 13 आखाडे आहेत, 12 आखाडा आहे, तसा 13वा आखाडा किन्नर आखाडा आहे। किन्नर समाजाने इतर आखाडा म्हणजे आपण म्हणतो देव, यक्ष, गंधर्व आणि किन्नर हे उपदेवतांच्या श्रेणीमध्ये मोडतात। यांना कोणाचीही की कुणी म्हणेल की नाही किन्नर नको किंवा हे कोणी म्हणू शकत नाही, कारण ते आधीपासून देवाचे सेवेत आहात। तर ह्यामध्ये आमचा पण त्या लोकांनी आखाड्यामध्ये आम्हाला सगळ्यांना बोलवून आणि आमचाही हातभार लागो किंवा आमच्याही हाताने काहीतरी हो। म्हणजे राम जन्मापासून, राम जेव्हा जन्मले त्यांची जी बधाई होती, त्यांच्या जन्माच्या वेळेस आमचे लोक होते। आमचं अस्तित्व आत्तापासूनच नाही, ते अनादी कालापासूनच आहे। तर त्याच्यामुळे आम्हालाही आमंत्रण मिळालेलं आहे आणि ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे आम्हाला। तुम्ही इथून कधी जाणार, किती जण जाणार? आम्ही इकडनं जवळपास एक 17-18 तारखेला निघू आणि आमचे जे गुरु आहेत, या सलमा गुरु जे आहेत, आमचे गुरु आहेत, आमचे काही गुरुबंधू आहेत, आमचे चेले नाती आहेत, हे सगळे मिळून आम्ही राम मंदिरासाठी आम्ही जाणार आहोत। आणि आता जे अक्षता बनवण्याचं काम चालू आहे हे कधीपासून चालू आहे? किती अशा तुम्ही पोटल्या बनवल्या आहेत? किती लोकांना वितरित करणार आहात? आता हे अक्षतांचे जे कामं आहेत, हे अक्षताचं आम्ही 5 दिवसापासून सलग बांधतो आहे आणि हे 2,500 ते 3,000च्या वरती ह्या पोटल्या झालेल्या आहेत आणि ह्या आता आम्ही त्या राम मंदिराकडे देऊन, म्हणजे नाशिकचं आपलं जे काळा राम मंदिर आहे हे त्यांच्या वतीने आपल्याकडे आलेलं आहे, त्यांच्याकडे आम्ही ह्या सुपूर्द करणार आहोत। एकूणच संपूर्ण देशभरामध्ये रामनामाचा जय जयकार केला जातोय। संपूर्ण देश
सगळे शहरं हे राममय होत चाललेले आहेत आणि तेच वातावरण आपण नाशिकमध्ये बघतोय। शरयू तटावर अयोध्येत राम जन्मभूमी आहे, तिथे राम मंदिर बनलेलं आहे आणि आपण आता गोदा तटावर आहोत। शरयू आणि गोदावरीचं नातं हे अनोखं नातं आहे आणि हाच संगम नाशिकमध्ये या अक्षता निर्मितीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बघायला मिळतोय। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।